पण छान दिसतोय आपण दोघी पण. तर मेन म्हणजे ना रेश्माताईंनी आम्हाला इथं पाठवलंय डेकोरेशनचं सामान घ्यायला. तर ते आता आम्ही जाऊन घेणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. आता मी आले या शॉपमध्ये. तर फायनली आमचं घेऊन झालेलं आहे आणि इथं आमची आता बिलिंग चालू आहे. हेच एवढंच सामान घ्यायला आम्हाला एवढा वेळ लागलेला आहे. आता ना आम्ही बॅलून सापडत फिरतोय, पण आम्हाला बॅलून कुठंच दिसेना. म्हणजे आम्हाला नॉर्मल वाले बॅलून नाही पाहिजे, ते एअर वाले काय म्हणतात ते त्याला, गॅस पिवळा. हा गॅस वाले बॅलून पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही फिरू राहिलो. काय माहिती भेटणार आहेत का नाही. तर आम्ही एवढं कशासाठी फिरतोय, कारण आज माझ्या भाषेचा म्हणजेच रेश्माताईच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे आहे, म्हणजे 1 month बर्थडे सेलिब्रेशन. तर त्याच्यासाठी एवढं सगळं चाललंय. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यात मी तुम्हाला बाळ पण दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. ओके चला, आता यांनी ऍड्रेस सांगितला एका ठिकाणचा. आता बघू तिथे जाऊन आपल्याला भेटते. 100% भेटणार तिथं. हो ना, ठीक आहे. त्यांनी आम्हाला ऍड्रेस सांगितलेला आहे. तर आता आम्ही परत इथून मागे जातोय आणि बघू आता भेटणार का नाही आम्हाला तिथं. मेन म्हणजे ऍड्रेस कळाला का हो तुम्हाला? बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल आहे ना, तिथून कुठेतरी ऍड्रेस सांगितला. मला तर अजिबात कोणताच कुठलाच ऍड्रेस मला कळत नाही कधीच. बघू आता यांना कळाला का नाही. आणि बरोबर आम्ही तिथे पोहोचतोय. तर इथं कुठं सांगितलंय काय बंद आहे वाटतं. इथं मला काहीच नाही कळत. इथं का? इथं हवेचं दिसतंय बघा ना खाली. फायनली भेटलंय एक शॉप भरून देणार. आता बघू, त्यांनी बलून आणलेच वाटतं सोबत, मला तर नाही माहिती. व्हाईट आणि गोल्डन कलरचे बलून आहेत आमच्या. गोल्डन 4 भरून, व्हाईट 4 भरून. 4 का? ते मोठी नाहीत का? आता आम्हाला सोबत घेऊन फिरावं लागणार आहे ते बलून घरी जाऊपर्यंत. कुठे राहिले ते काय माहिती. आलेत वाटतं, इकडून आलेत. भेटला का? किती वेळ लागलाय, किती वेळ. केव्हाची बसली मी इथं. हे काय छोटा पुरत नव्हता का? नाही, हे खूपच छोटा झालाय. हे डायरेक्ट 80 ला आहे. इतकं मी कधीच फिरलो नाही बलून साठी. फर्स्ट टाइम आहे. आणि भाषासाठी करावं लागतं. आता सेकंड टाइम काय फिरायची गरज नाही, कारण की आता दुकान पण माहित झालंय. हा, उगे कुठे भेटत नाही माहित झालं. नंबर पण दिला. आता गाडीवर कशी घेऊन जाऊ? ते म्हटले की जवळ धरायचे म्हणून. आता उडून जायची मागच्या मागलं, वजन कमी होतं. हा झालं का? जिथं नाही मोठा तिथं फुगा सुरू. आणला काय? जास्त नसेल ना वजन. हलकं आहे. नाही जायची उडून बाईक मागच्या मागे. मी इतकी मेहनत करून फुगा सापडून आणला. आधी छोटा आणला, मग मोठा आणला. येता काय केलं हिने? उडवून टाकला. आता काय करायचं सांग मला. मी नाही उडवला, गाडी एवढी फास्ट चालू होती त्याच्यामुळे उडून गेला. हळू घ्या हळू घ्या हळू घ्या म्हणते, ऐकणार नाही. कोण ऐकत? मिशन सगळं फेल झालंय आता. आणि मेन म्हणजे जाऊ द्या, मिशन फेल तर फेल. मोठा फुगा जो आहे ना, त्याला 1 तास लागलाय सापडायला. इकडून तिकडून सापडून आणलाय आणि तो उडून लावलाय यांनी. ते पण एकदम जवळ आल्यापासून. जवळ इथं आलतो आणि त्याच्यात उडून गेला. मॅडम थोड्याला काय घ्यायचं तुम्हाला? मॅडम म्हणतात फुगा उडून गेला माग, चला गाडी माग आपण फुगा आणू. फुगा केला वरती. चला. मला काय माहिती, मला असं वाटलं की वस्तू होती काहीतरी, ती पडली. वस्तू नाही ती. म्हणून मी म्हंटल माग वळवा. गॅसचा बलून होता ना, ते गेला वरती डायरेक्ट. लक्षात नव्हता की बलूनच पडलाय म्हणून. ओ गाडी ओ थांबा आपला फुगा पडला. तर मग आता आम्ही इथं आलो आईंकडं. तर इथं सगळं तयारी चालू आहे. तयारी म्हणजे सोपी नाही, खूप वेळची तयारी करतोय आम्ही. लय वेळची बसल्यात. पोट दुखत असेल तुमचं. पोट दुखतंय थोडस, असं थोडस तसं असं आराम करायचा. तर आम्ही जेव्हापासून नकरला गेलो तेव्हापासून वाटतं यांची तयारी चालू आहे. खूप वेळची. तुम्ही काय करू राहिले? तू लाईट सेट हँगिंग लाईट आहेत काय?
मॅच आणले होते मी लाल लाल. तुम्ही आणलेत का? काही पण सांगता. मी चांगले बघितलं का? सगळ्या ब्लॉग मध्ये कुठं यांनी घेताना दिसले सांगा बरं तुम्हीच. यांचं बघितलं का? लाईटी पैसे काय काम चालू आहे? रिबिन फक्त. फक्त रिबिन का? बाळाच काका इकडे हाय करा. यांनी खूप सारे आता पिझ्झा आणलेले आहेत डॉमिनोजचे पार्टीसाठी. पार्टीसाठी. अजून पार्टी बाकी ही लगेच खायला लागली. मला सुरू केलंय. हिचं फेवरेट आहे है ना? कोणतं पण जंक फूड फेवरेट. जंक फ्रूट खाऊ खाऊ पण हे पुरके जाड होत नाही. मराठी मीडियम. जंक फूड नाही, जंक फ्रूट. काय असं सेम आहे ते. फायनली पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. आणि मेन म्हणजे बाळाची मम्मी बघा आज किती भारी तयार झालेली आहे, वन पीस वगैरे घालून. मेन म्हणजे ना पण आपण आपल्या दोघींचं सेम झालंय. मला तर माहित पण नव्हतं की हे रेडची थीम आहे म्हणून. नाही वहिनीने माझं कॉपी केलंय. नाही हा, मला माहितच नव्हतं, खरंच माहित नव्हतं. पण छान दिसतोय आपण दोघी पण. थोडं लांब पकडा ना, बघा ना, फोटोशूट सेम करूया है ना. हा, मस्त वाटेल. प्लस बाळाचं पण रेड असणार. कारण की आजची रेड थीम आहे त्यामुळे रेडचं भारी वाटतंय. आणि आमच्या म्हणजे आम्ही प्लॅन केलं होतं पण यांनी ऑटोमॅटिक झालं ते भारी वाटतंय. अरे बापरे, शिंक म्हणलं तर खूप त्रास होतो स्टिचेसला. शिंक नाही आली पाहिजे. पूर्ण पोटापासून येते त्याच्यामध्ये जास्त त्रास होतो. तर आता बेबी मस्त तयार होते आणि सगळं फायनल होतंय. घराकडे इग्नोर मारा कारण की घराचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे घराकडे काही लक्ष देऊ नका. बाकीचं डेकोरेशन वगैरे बघा, डेकोरेशन छान झालंय. यांनी पण खूप मदत केली, मेरे भाई ने भी. रेड थीम तुम्ही रेड फुगे बलून नाही बाहेर फेकले. रेड थोडेसे एक दोन कुठे लावायचे होते. मला तर असं वाटतंय जे बरोबर बाहेरचे आहे. रेड मला हे काय आहेत ना, थोडेसे खाली जरी टाकून दिले ना तरी छान वाटतंय. बरोबर. तुम्ही दोघींनी लाल लाल घातला. आता माझ्या फक्त लाल आहे. माझी रेड थीम आहे. आजूकडे फक्त लाल आहे, लाल आहे, लाल आहे, लाल आहे. मी काय म्हणते, खाली टाकले ना उगाच ते पायात येतात आणि खाली दिसणार पण नाही ते फोटोशूट मध्ये. व्हिडिओ मध्ये दिसू शकतात पण फोटो मध्ये नाही दिसत. हा, व्हिडिओ मध्ये दिसते इथे टाकलेले. तर आता मी तुम्हाला पूर्ण रूम दाखवते. होय, एकदा टाकतोय बलून्स खाली. हे बघा. किती हा? तुम्ही इकडून या, मी तुमचं हे करते. हा हा, दाखवा ना इकडून डेकोरेशन कसं वाटतंय बघा तुम्हाला. हे बघा. हे कॉर्नर पण छान आहे ना. हे डेकोरेशन तर अजून हे फुगे ना इकडून फेक बलून. हा, हे जे कॉर्नर आहे ना, अरे इकडे यायचं होतं आधी. तुम्ही इकडून दाखवा, इकडून दाखवा. कारण तिकडे कोपऱ्यात आहे ना खूप. इकडून या तुम्ही पण. वहिनी असे या ना असे जा. चिटकून तिथं इकडून चिटकून बलून थावा इथून बॅक नाही. फोटो काढला ना लय भारी दिसेल. हा, आम्हाला हे करायचं होतं म्हणून आम्ही बाहेर बोलवलं. बहीण भाई की चाल. बहन भाई की चाल रे, बहन भाई की चाल. वहिनीला बलूनची. अचानक म्हणजे मी बस बस एवढं नाही बस झालं. लय जोरात वरडले. आता कचरा उचल. चला, हे कचरा उचलायचा लगेच. रेड थीम खाली भारी वाटते. रेड थीम आता उचला पडला. भारी वाटते रेड डेंजर आहे. म्हणून काय केलं माहितीये का, तिकडे बसले होते आणि तिकडून इकडे बोलवलं गेलं आणि तुम्हाला स्कॅम हो गया, स्कॅम. डोळ्यात पाणी, डोळे दाखव खरंच. गेले रेड काय बघ ना, दाखव बघ कॅमेऱ्यात खरं बघ. भीती वाटते ना अचानक झाल्यावर. तुम्हाला पण वाटते का नाही? मग मला पण फुगा अचानक फुटला ना, मला खूप भीती वाटते. आम्ही फुगे फुगवतो आणि मला भीती वाटत होती. तर आता फोटोशूट चालू आहे. हळूहळू मागं पडशील फुग्यांवर. ते पण
लाईट लावा लाईट कॉर्नरला न्या. बघू जरा. लाईट लावा लाईट 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 आता चालू आहे डुगूचा फोटोशूट. लवकर आधी चालू आहे केक आता. थोडासा पलीकडे सरकूया तो हात नाही नाही काही नाही होत हात मारेल तो त्याला. नाही मारत हात. त्याचा हात नाही पोचणार पण मी बरोबर ठेवलेलं. केकला हात मारेन आणि केक चाटून घेईन. कसं मग आमचं टुडू कसा एकदम क्यूट क्यूट दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. आमची थीम कशी वाटली ते पण सांगा आणि आमचं छोटं बेबी कसं वाटतंय सगळ्यांनी लवकर लवकर विश करा. तर हे बघा किती कॅमेरा म्हणजे किती त्याच्यावर कॅमेरा चालू आहेत. 1 2 आणि हा तिसरा. माझ्याकडे फोन नाही रे. म्हणजे एका बाळासाठी एवढं सगळं कॅमेरा शूट चालू आहे. हायच एवढा स्पेशल पिल्लू. आपण एक करूयात आता. आपण एक काम करूयात, 3 जण इथं बसूयात आणि एक फोटो काढून घेऊ. बघू कसं येतो पटकन. ह्याला मध्ये घेऊ आणि असं बसून काढून घेऊ. मम्मी पप्पा और बेबी. Yes. चलो चलो चलो. आपल्याला तो बिलकुल पण हे नाही करून द्यायचे. तू कुठे आहे? फोटोसाठी चाललंय मला एवढं सगळं. तो कसं बसतो बघितलं का वरती. मान धरतो ते मान धरतोय तो आतापासूनच. बघितलं लय का डेंजर नजर लागणार आहे बघायला. अजून तो लहानच आहे म्हणजे आजच फर्स्ट मंथ कम्प्लीट झालाय तरी तो मान पकडतो. व्हेरी स्ट्रॉंग बॉय. स्ट्रॉंग मम्माचा स्ट्रॉंग बॉय. कसं टुलतोय तो. झालं झालं झालं. कसं टुलून राहिला ते असं असं.